नमस्कार यूट्यूब फॅमिली. आणि एका ताई म्हणजे काल लाईव्हला आली ना, त्यावेळेस त्या ताईंनी मला कमेंट पण केली होती की ताई तुम्ही पिको फॉल कसा करता, तर आम्हाला एकदा व्हिडिओमध्ये दाखवा. तर म्हणलं आज त्या ताईंसाठी खास व्हिडिओ मी बनवते. कारण पिको फॉल आणि पिको करणं किंवा फॉल बसवणं, हातशिलाई करणं खूप अवघड नाही मैत्रिणींनो. तुम्ही स्वतःच्या पण साड्याला करू शकता. आता मी एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला मी पिको फॉल कसा करते ती दाखवते. चला. ही मी काल रात्रीच फॉल धुवून इस्त्री करून ठेवला होता मैत्रिणीनं. बरोबर मॅचिंगचा दोरा घ्यायचा साड्यांचा, कारण ही कॉटनची साडी आणि इंग्लिश कलर आहे, त्याच्यामुळे ह्याला मॅचिंगचा दोरा लागतो. आणि ह्या अगोदर मी साडी कट करून घेतली मैत्रिणीनं, खाली एकसारखी कट करून घेतली. फॉल रात्री धुवून इस्त्री करून ठेवत असते मी, म्हणजे सकाळी पटकन मशीनवर बसायला सोपं जातं. कारण सकाळी पाण्यात टाकायचं, नंतर वाळवायचे, इस्त्री करायची, त्यामुळे खूप टाईम जातो. तर चला मी तुम्हाला दाखवते सोप्यात सोपा पिको कसा करायचा ते. इथं ना थोडंसं असं पुढं अंतर ठेवायचं मैत्रिणीनं, कडपासून नाही घ्यायचं. एक अर्धा इंचाचं पुढं अंतर ठेवून मग इकडून आलेकुंड घ्यायचं. आणि मी मोटर बसवली मशीनला, त्याच्यामुळे मला एकदम सोपं जातं बघा. एक हात इथं पुढं धरायचा साडीला, आणि एक इकडचा हात, उजवा हात इकडं धरायचा, आणि इकडचा डावा हात पुढच्या साईडला धरायचा, म्हणजे साडी अडकत नाही. आणि तुम्हाला जास्त वडायचं नाही, फक्त दुसरा हात असं धरून हे करायचा. जशी इकडून साडी सरकल ना, तशी तिकडून फक्त हाताने हे करून घ्यायची, जास्त असं वडून नाही धरायचं. एकदम सोपं आहे, एकदम सोपं आहे. करायला गेलं ना तर कुठलंही अवघड नाही, फक्त करता आलं पाहिजे. हे बघा, हे आपण ठेवलं होतं ना इथं थोडंसं. आता इकडं कडापर्यंत तर नाही, कडापर्यंत आपण पिको केला आहे. आता तुम्हाला दिसतोय का नाही कॅमेऱ्यात, एकदम बारीक येतो मैत्रिणीनं माझ्या साड्यांचा पिको. आणि आता हे शेवटचं थोडंसं राहिलं ना, ते असं दुमडून घ्यायचं आणि नंतर पुन्हा फिरवून घ्यायचं. थोडीशी अशी साडी आपल्याकडे अशी वळवायची, म्हणजे कडपर्यंत जातो पिको आणि अजिबात दोरे निघत नाहीत. हो का, आता हे दोरे कट करते मी. झालाय पिको करून मैत्रिणीनं. आता इथं साडीला पुढं एक 4 बोटा अंतर सोडायचं आणि आपण फॉल बसवून घ्यायचं. आता फॉल कोण बसवताना असं दुमडून घेतं, पण मी दुमडून नाही घेत, असं साईडनं दुमडून घेऊन ह्याला साईडनं असं पिकोच करून घेते, म्हणजे दोरे वगैरे निघत नाहीत आणि फॉल पण व्यवस्थित बसतो. आणि हातशिलाई जर करायला गेलं ना तर एकदम व्यवस्थित हातशिलाई पण दिसते. मी तुम्हाला दाखवते. आता मी माझा अंदाज आहे, त्याच्यामुळे माझं बरोबर हो का, एक 4 बोटं बरोबर माप बसतं. तुम्ही एक 4 बोटं माप घ्यायचं आणि तिथून फॉल बसवायचा. मी तुम्हाला दाखवते. कारण मी जवळजवळ ह्या धंद्यात ना 2001 पासून आहे, 25 वर्ष कंप्लीट झाली मी हे काम करते. त्याच्यामुळं ना डोळं झाकून जरी केलं तरी मला एकदम सरळ पिको पण येतो आणि फॉल पण व्यवस्थित. हे बघा, काही पिको एकदम नाजूक येतो. आणि आता मी पूर्ण तुम्हाला फॉल बसवून दाखवते आणि हातशिलाई करताना दाखवते. हे बघा मित्रांनो, पूर्ण मी फॉल बसवून घेतला. तर तुम्हाला हातशिलाई करताना दाखवते. आणि सुई पण एकदम अशी नाजूक घ्यायची. आपण गळ्यातली गाठवायची सुई असते ना, तशीच सुई घ्यायची मैत्रिणींनो. जास्त हातशिलाईची मोठी सुई नाही घ्यायची, कारण मग जर लई मोठी सुई घेतली ना तर छिद्र बारीक, आणि छिद्र म्हणजे साड्यांना छिद्र खूप मोठे मोठे पडतात. ह्यात थोडासा दोरा व्हायला ताप होतो, पण जर तुमचं डोळे व्यवस्थित असेल तर काय अडचण नाही. तेव्हा हे असं घ्यायचं आणि 2 पदरी दोरा घ्यायचा बरं का मैत्रिणींनो. म्हणजे तुम्ही कशीही साडी वापरली ना, कशीही, तरी पण अजिबात हातशिलाई निघत नाही. 1 पदरी घेतला तर पटकन आणि साईडला गाठ मारून घ्यायची. मी ना मैत्रिणींनो, ही टाचणी आहेत, अशा टाचण्या भेटतात बघा कुठल्या पण दुकानात, ब्लाऊजला वगैरे हात म्हणजे ब्लाऊज जे शिवतात ना त्यांना माहिती आहे ह्या अशा. आणि मी अगोदर अशा टाचण्या लावून घेत असते बरं का. ज्या अगोदर अशा टाचण्या लावून घेतल्या ना आपण, तर फॉल अजिबात इकडे हालत नाही आणि हातशिलाई पण व्यवस्थित आणि पटकन आपल्याला हातशिलाईला जाते. कारण सारखी अशी साडी सावरत बसावं लागत नाही. एकदाच व्यवस्थित असं सावरून टाचण्या बसवून घ्यायच्या, म्हणजे हातशिलाईला पण लगेच डोळं झाकून हातशिलाई पटपट 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 होऊन जाते. आणि जर समजा आपण नाही टाचण्या बसवल्या ना, तर मग हातशिलाई करताना खूप ताप होतो, कारण चुनी पडायला बघती. त्याच्यामुळं ना आधी टाचण्या बसवून घ्यायच्या. तो काही अशा मी टाचण्या बसवून घेत असते.
हे का टाचण्या बघा, टाचण्या बसवल्या तरी व्यवस्थित फॉल बसवल्यासारखा दिसतोय. तुम्हाला हात शिलाई करताना दाखवते. आणि हे ना, हे बोटात घालायचंच मिळतं दुकानात हे, कारण माझे हे रोजचं कंटिन्यू काम असतं. त्याच्यामुळे ह्या बोटाला सुया टोचून टोचून इथं जखमा होतात आणि मग आपल्याला जेवता पण येत नाही आणि काय काम करायचं म्हटलं तर त्याकडे सारखं लक्ष जातं. म्हणून हे मी घालत असते कंटिन्यू. जोपर्यंत मी साड्या करते तोपर्यंत हे माझ्या बोटातच असतं. आणि कारण सुईचा टोक मग ह्याच्यावर टोचतो, आपल्या बोटाला टोचत नाही. चला मी तुम्हाला दाखवते. मी घेतली सुई वळून. आता ही हात शिलाई आणि एक हात इथं असा ठेवायचा, जेणेकरून असं सरकून, टाचण्यामुळं तर सरकतच नाही, तरी पण असा नेहमी हात ठेवायचा. बघा मी कशी करते. आता इकडचं होईपर्यंत तुम्हाला मी थोडंसंही दाखवते असं. आणि काय नाही, बाहेर पाठीमागनं सुद्धा अजिबात दोरा दिसत नाही. घेताना सुईच्या टोकात एकदम थोडा असं साडीचं घ्यायचं. जास्त असं खालून ही करून नाही घ्यायचं, नाही तर मग वरती साडीला खूप मोठे धागे दिसतात. आता मी इथून घेतलं इथपर्यंत. आता इथपर्यंत हो का, नुसतं हे असं आणि असं घ्यायचं आणि बरोबर आहे असं, अजिबात अडकत नाही. फक्त इकडचा हात मात्र कायम इकडं असं धरायचाच. जरी टाचण्या बसवल्या असल्या ना तरी पण हो काय असं करून घ्यायचं, म्हणजे अजिबात प्लेन फॉल बसतो. अजिबात चुन्या पडत नाहीत, घुडी पडत नाही. कितीही मऊ साड्या असू द्या, कॉटनच्या असू द्या, इरकल असू द्या, अगदी व्यवस्थित बसतात फॉल हो काय, एकदम असे. बघा तुम्हाला मी पूर्ण फॉल बसवल्यावर दाखवते. झाला मैत्रिणीनं फॉल बसवून. खचून एक 15च मिनिटात साडी होती बघा. हात शिलाई 10 मिनिटात, फॉल बसवणं 10 मिनिटात, 20 मिनिटात साडी तयार हो का. आणि मला वरून पण बघा हो का, दिसतंय फॉल बसवल्यासारखं. अजिबात फॉल बसवल्या असं वाटत नाही हे का हो का. एकदम व्यवस्थित फॉल बसतो. फक्त टाचण्या, आणि जे कोण नवीन असेल तर टाचण्या व्यवस्थित बसवून घ्या आणि हात शिलाई करून घ्या, खूप छान होते. किती छान बसलाय सांगा. झाला फॉल बसून मैत्रिणीला साडीला. बघा आता ही फॉलचीच बाजू आहे बघा, वरती वाटते अजिबात एक तरी चुनी पडलेली दिसते का वरती सांगा. हो का. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि मी यूट्यूब फॅमिलीची खरंच आभार आहे की वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघतेत, मला कमेंट करतेत. आणि धन्यवाद.